नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मटार मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। एकसारख्या मटारच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा माझ्या वेगळ्या पद्धतीने पण चवीला जबरदस्त लागणारे मटार मसाला एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी भरून मटार सोलून पाण्यात भिजत ठेवला होता। आता हा मटारा आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता मटार मसाला बनवण्यासाठी वाटण तयार करूया। तर त्यासाठी इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची, 2 चमचे खोबरा खीस, 2 इंच अद्रक। इथे मी लसूण ओला आहे म्हणून सोलून घेतला नाही। आता हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून वरून थोडीशी कोथिंबीर, 1 कढीपत्ता मिक्सरला हे वाटून घ्यायचे। पाणी टाकून स्मूथ वाटण करून घ्यायचे। तर पहा मस्त बारीक वाटण झालेला आहे। आता चला आपण डायरेक्ट फोडणी द्यायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवरती इथे मी कढई गरम करायला ठेवली। 3 चमचे तेल टाकून घेतले। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे छान फुललं की थोडासा हिंग, थोडासा कढीपत्ता आणि वरून 3 मीडियम बारीक कांदे कापून घेतले होते ते टाकून छान परतून घ्यायचे। कांदा चांगला सॉफ्ट होण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकून छान कांदा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। तर पहा मस्त गोल्डन कलर आलेला आहे। आता ह्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतले होते तेही टाकून टोमॅटोही छान सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचे। तर पहा टोमॅटोही सॉफ्ट झालेला आहे। आता ह्यामध्ये मिक्सरला जे वाटण केलेलं होतं ते टाकून छान ह्या कांदा टोमॅटो बरोबर भाजून घ्यायचे। आता ह्यामध्ये पाव चमचा हळद मात्र थोडीशी टाकायची। हळद जास्त झाली तर भाजीला कलरही छान येत नाही, त्यामुळे कमीच टाकायची। 1 चमचा धना पावडर टाकून मसाला एक वेळ छान परतून घ्यायचा। गॅस मात्र लोच ठेवायचा। आता ह्यामध्ये 2 चमचे घरचं काळं तिखट टाकलेलं आहे। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे। हाही मसाला ह्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी ह्या मसाल्यामध्ये टाकून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती शिजून घ्यायचे। हा मसाला शिजवताना मात्र लो गॅसवरती शिजून घ्यायचा, तरच हा मसाला छान शिजला जातो, त्यामुळे भाजी आपली चवदार होते। मोठ्या गॅसवरती शिजवाल तर पाणी मात्र पटकन आटतं, मसालाही खाली करपतो, त्यामुळे त्या भाजीला चवच येत नाही। वरून 1 चमचा मटण मसाला टाकून मिक्स करून घ्यायचे। आता ह्या मसाल्यामध्ये मटार टाकून मिक्स करून घ्यायचे। ही सगळी प्रोसेस करताना तुम्ही बघू शकता गॅस मी अजिबात मोठा केलेला नाही, लो गॅसवरती शिजून घेतलेला आहे। मिक्स करून झाल्यानंतर वरती झाकण ठेवून लो गॅसवरतीच 5 मिनिटं शिजण्यात ठेवायचे। त्यामुळे मटार ही छान ह्या मसाल्यासोबत शिजला जातो आणि मसाल्याची चव ही त्या मटारमध्ये उतरली जाते। 5 मिनिटांनी झाकण काढून बघूयात। मटार मसाल्यातील पाणी बघू शकता पूर्णपणे आटलेलं आहे। आता ग्रेव्ही आपल्याला किती ठेवायची त्यानुसार पाणी टाकायचंय आणि तेही गरमच पाणी टाकायचंय, त्यामुळे भाजीला चवही येते आणि भाजीचा रंगही टिकून राहतो। इथे मी 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे। चमचमीत मटार मसाला बनवणार आहे म्हणून पाणी इथे मी 1च ग्लास टाकणार आहे। गरम पाणी टाकल्याने बघू शकता लगेच उकळे आलेले आहे। आता ह्यावरती झाकण ठेवून आणखीन 5 मिनिटं मंद गॅसवरती ठेवायचं आहे ही भाजी शिजण्यासाठी। तर पहा 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। इथे गॅस मी बंद केलेला आहे। मस्त चमचमीत अशी आपली मटार मसाला बनवून तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। भाजीचा कलरही बघू शकता, ग्रेव्हीचा दाटसरपणाही बघू शकता। अजिबात पाणी एकीकडे मटार एकीकडे झालेलं नाही, अगदी एकसारखा दाटसरपणा, एकसारखी ग्रेव्ही मिळून आलेली आहे। तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवून तयार होणारे त्याच पद्धतीने मटार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशा माझ्या वेगळ्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होणारं चवीला मात्र अप्रतिम लागणाऱ्या मटार मसाल्याची रेसिपी आजची कशी वाटली? जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जर असेच तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।